मी पॉइंट ऑफ प्रोसिजरवर उभा आहे. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत महत्त्वाचा आता या सभागृहासमोर एक प्रश्न उपस्थित झालाय. आपण तालिका सभापती आहात, तालिका सदस्य, तालिका सभापती आहात. घटना कायद्यामध्ये, विधिमंडळ अधिनियमामध्ये तालिका सभापती म्हणजे तो ज्या वेळेला त्या चेअरवर बसलेला असेल त्या अधिवेशन कालावधी पुरेसा तो सभापतीच मानला जावा, अध्यक्षच मानला जावा, अध्यक्षांचे अधिकार त्यांना लागू होतात. हे आम्ही गेले कित्येक वर्ष ऐकत आलेलो आहोत. माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे, विजयराव तुम्ही समर्थन द्या त्याला, की तालिका सभापतीने आता सांगितलं की या सभागृहाचे सदस्य सन्मान्य सुनील शेळके यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याची SIT नेमा असं सांगितलं. अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहामध्ये अधिकृत उपसभापतींनी निवड झालेल्या ऐका तसं नाही, उपसभापती ऐका, सुरुवात असं नका करू प्लीज, द्या ना. सभापतींनी एक निर्देश दिले, निर्णय दिला आणि निर्णय दिल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, जे दोन्ही सदनाचे प्रमुख आहेत, त्या मुख्यमंत्र्यांनी जाऊन सभागृहामध्ये सांगितलं की अशा प्रकारचा तुम्हाला निर्देश देण्याचे, निर्णय देण्याचा, त्याची कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही हे सरकारचे अधिकार ताब्यामध्ये घेऊ नका, अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला. त्यामुळं पॉइंट ऑफ प्रोसिजर माझं हे आहे, मला रुलिंग पाहिजे की तालिका सदस्य जे बसलेले असतात त्यांनी दिलेले निर्देश हे सरकारला लागू होतात की नाही होतात, हा माझा खरा प्रश्न आहे. जर उपसभापतींनी निर्देश दिलेले लागू जर होत नसतील तर तात्पुरत्या तालुका सदस्यांनी दिलेले निर्देश सभागृहाला लागू कसे होऊ शकतात? माझ्या इतके वर्षाच्या अनुभवाप्रमाणे त्या सदस्यांनी दिलेले, तालुका सदस्यांनी दिलेले निर्देश, त्यांनी दिलेला आदेश हा लागूच होतो, तो लागूच झाला पाहिजे. पण या महाराष्ट्रामध्ये एका अधिकाराला वाचवण्याकरता हे विधिमंडळ दुबळं करण्यात आलंय. या विधिमंडळाच्या हक्कावर गदा आणण्यात आले. या विधिमंडळाला इतकं कमी लेखलं गेलंय एका अधिकाराला. वास्तविक हे तुमचं दोन पक्षातलं युद्ध होतं, आम्हाला बाहेर त्याच्यात पडायची गरज नव्हती म्हणून आम्ही पडलेलो नाही. पण हा दोन पक्षातला विषय महत्वाचा नाही, तर हा सभागृहाच्या अधिकाराचा, सभागृहाच्या एकंदरीत प्रतिष्ठेचा आणि सभागृहाचा मान सन्मानाचा, प्रथा परंपरेचा, नियमाचा आणि घटनात्मक अधिकाराचा हा मुद्दा उपस्थित राहिलाय. म्हणून माझा प्रश्न आहे की तालुका सभापतींना आपण निर्देश दिले त्याच्या विरोधात मी नाही, ते द्या, त्यांना न्याय द्या. पण तालुका सभापतींना अशा प्रकारचे निर्देश देणं हे अधिकारात आहे का आणि ते राज्य सरकारवर बंधनकारक आहे का, हा माझा खरा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. सुधीर भाऊ.